नमस्कार, मी प्रल्हाद सोने. आपण पाहतात ओमसाई न्यूज. जामनेर बदलतंय, नाही तर जामनेर बदललंय. राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या दूरदृष्टीतून शहरासह तालुक्याचा विकासाचे ध्येय मनाशी बाळगून स्वप्नातील वास्तव अस्तित्वात उतरवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असून सोनबर्डी येथील विकासकामे, बिडातील भवानी मंदिर, जामनेर तालुक्यातील अनेक मंदिरे, शहरातील रस्ते तसेच सुशोभीकरण भाऊंच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहेत. यात विशेष म्हणजे भाऊंच्या संकल्पनेतून पुण्यभूमीत जामनेर नगर परिषद समोरील राजमाता जिजाऊ चौकात महाराष्ट्राचे जाणते राजे, स्वराज्य निर्माते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर शिवसृष्टी व भव्य दिव्य प्रकल्प साकार होत असून याचप्रमाणे भुसावळ रोड येथे भव्य दिव्य भीमसृष्टी हा प्रकल्प साकार होत आहे. यासाठी ग्रामविकास मंत्री माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात स्मारकाच्या कामे सुरू झाली आहेत. कवी व साहित्यिक मनाचे श्री निलेश चव्हाण यांनी भाऊंच्या दूरदृष्टी व विकासाचे ध्येय आपल्या शब्दात मांडले आहे. हो, जय शिवराय. संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि या भारताला संविधान प्रदान करून भारत देश लोकशाही गणराज्य घडवण्याचं महत्त्वाचं कार्य ज्यांनी केलं असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोनही महापुरुषांचा पुतळा जामनेर नगरीमध्ये साकारतो आहे. ज्या ज्या वेळेला या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याच्या समोर येणारी युवा पिढी उभी राहील ना, त्या वेळेला या दोन्ही महापुरुषांचे विचार घेऊन, या दोन्ही महापुरुषांचा इतिहासाचा वारसा घेऊन युवा पिढी ध्येयाच्या प्रति मार्गक्रमण करणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे शिवकाळ. शिवकाळ ही जगण्याची स्पर्धा नव्हती, तर शिवकाळ ही बलिदान करण्याची स्पर्धा होती. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कनकोजी अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील की ज्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. अशी नॅशनल कॅरेक्टर घडवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून त्यावेळेला युवांना समजेल की स्वतःचं स्टेटस ठेवत बसू नका. आपलं स्टेटस कुणीतरी ठेवलं पाहिजे असं स्टेटस निर्माण करा. कारण या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी असा एक राजा होऊन गेला ज्यांनी असं स्टेटस निर्माण केलं की 350 वर्ष होऊनही इथली जनता आजही त्यांचं स्टेटस ठेवते. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज असं स्टेटस निर्माण करा. त्याचप्रमाणे जामनेर नगरी म्हणजे शिक्षणाची पंढरी आणि या शिक्षणाच्या पंढरीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा साकारतो आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की पुस्तक वाचलेलं मस्तक हे कुणाचंही हस्तक होत नाही आणि कुणाचंही हस्तक न झालेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. यामुळेच शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही कुणापुढे हार मानू नका. या पंचसूत्रीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला इतिहास युवांच्या पुढे मांडला. तोच इतिहास घेऊन युवा आता मार्गक्रमण करणार आहे. सज्जन हो, जामनेर तालुक्यातील युवा प्रत्येक व्यक्ती या दोन्ही महापुरुषांच्या विचारांच्या माध्यमातून, या दोन्ही महापुरुषांच्या इतिहासांचा वारसा घेऊन त्या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे. आणि भविष्यातही नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून अनेक महापुरुषांचे ऊर्जावान विचार आपल्यासारख्या युवांना त्या ठिकाणी कळणार आहे. जय हिंद, जय शिवराय.